आजच्या ब्लॉग मध्ये अशी एक मुमेंट आहे ना जी बघून आम्ही एकदम शॉक झालो. तर मी पोहोचले होते लग्न घरी, पण तिथे गेल्या गेल्या माझ्या हातात बुके सोडून मेहंदीचा कोन देऊन माझं स्वागत झालं. आता माझं मेहंदी स्किल तर तुम्ही बघितलंच आहे. त्याच आधारावर मला लहान मुलं आणि बुढाबड्यांची मेहंदी काढायचं काम दिलं. पण हे आजकालचे डिंगर डांगर यांच्या डिमांड तर बघा, कोणी म्हणे आम्हाला गुलाबाचं फुल दे, तर कोणी म्हणे आम्हाला गणपती पाहिजे. म्हटलं येड्यांनो, मला एवढं काही प्रो नका समजू. जास्त डिमांड कराल तर शेणाचा पौटा देईन हातावर टाकून. त्यांना गणपती बाप्पा काढून आजीसोबत केल्या गप्पा, पण आजी काय तर मी ओळखतही नाही अशा लोकांच्या चुगल्या सांगायला बसली. मी म्हटलं आजी मला नाही माहित, म्हटलं तू कोणती शांताबाई कोणता शांताराम तर. पण कसं आहे, चुगल्या म्हटल्यावर इंटरेस्ट येतोच जरा. मग जेवण खावण करून 12 वाजता माडीवर गेलो, कारण आमच्या ताई आणि जिजाजीची होती मॅरेज अॅनिव्हर्सरी. सर्वांनी आधी मस्त इकडे ओवाळून घेतलं. इकडे आजीने बटवा काढला. मी म्हटलं आता तर 500ची बाहेर निघणारच, पण आजीला चॅप्टर निघाली. आजी म्हणे मेरा आशीर्वाद ही मेरे पैसे. मग अचानक जिजाजींनी गिफ्ट बॉक्स काढला. आता आमचे जिजाजी एवढे साधे सुधे, त्यात त्यांच्या लग्नाला 18 वर्ष झाले. आम्हाला वाटलंही नव्हतं की हे गिफ्ट वगैरे आणते. मग तरीही सर्वांनी गिफ्ट बॉक्स बघून प्रेडिक्ट केलं की 200% चप्पल आहे, नाही काही तर जास्तीत जास्त पर्स असेल. पण ट्विस्ट, बॉक्सच्या अंदर बॉक्स आणि भाई साहेब त्यामध्ये होती गोल्ड रिंग. हे बघून आम्ही सर्वजण शॉक की साधे सुधे दिसणारे आमचे जिजाजी एवढं सरप्राईज कसं काय प्लॅन करू शकतात. आजकालच्या पोरांनो काहीतरी शिका त्यांच्याकडून. किती वर्ष झाले त्यांच्या लग्नाला, की त्यांच्या लग्नात मी एवढीशीच होते, तरी सुद्धा एवढे जुन्या काळातले असून त्यांनी एवढं चांगलं प्लॅन केलं. हे बघून बाकी ताई सुद्धा त्यांच्या नवऱ्यांना असंच म्हणायला लागल्या. म्हणून त्यांना खुश करण्यासाठी बाकी जिजूंनी पण त्यांना प्रपोज केलं. आणि हे कपल लोक एवढे इन्स्पायर झाले की यांचा फोटोशूटच संपत नव्हता. मस्त फॅमिली टाइम एन्जॉय करत आम्ही झोपी गेलो. चला आता यापुढचं उद्या बघू, तोपर्यंत बाय.